नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा विषय म्हणजे काय, एनटीएच्या इतिहासामध्ये जेवढ्या काही एक्झाम रिकंडक्ट केल्या गेल्या, या रिकंडक्ट केले गेलेल्या एक्झामची पेपर लेवल, त्याचबरोबर एनटीएच्या इतिहासामध्ये जे काही एक्झाम रिकंडक्ट केले गेलेले आहेत त्या रिकंडक्ट केले गेलेल्या एक्झाम मध्ये एनटीए कडून कशा पद्धतीने सिक्युरिटी या ठिकाणी बाळगण्यात आलेली आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील किंवा देशातील जे काही विद्यार्थी हा आजचा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी नीट यूजी 2026 ची जी काही एक्झामची पेपर लेवल आहे ती पेपर लेवल आता एनटीए कशा पद्धतीने आता ठेवणार आहे या संदर्भात आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेवढी काही जेन्युइन माहिती आहे ती माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। सुरुवातीला एनटीएच्या इतिहासामध्ये मास लेवलवर एक्झाम कॅन्सल करण्याची ही काही एनटीएची पहिलीच वेळ नाहीये। एनटीएच्या इतिहासामध्ये यूजीसी नेट, ज्याला आपण असिस्टंट प्रोफेसर बनण्यासाठीची जी काही एक्झाम असते ती एक्झाम एनटीए कडून 2024 मध्ये मास लेवल मध्ये कॅन्सल करण्यात आली होती। याचा अर्थ असा होता की 9 लाख विद्यार्थी हा एक्झामचा फॉर्म यांनी भरला होता, 9 लाख विद्यार्थी ही एक्झाम देणार होते आणि एनटीएला इनपुट्स मिळाले इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेटर कडून की ही एक्झाम जी काय पेपर आहे तो पेपर मास लेवल मध्ये या ठिकाणी सर्क्युलेट झालेला आहे किंवा फुटलेला आहे, त्यामुळे एनटीएनं ही एक्झाम पूर्ण एक्झाम या ठिकाणी कॅन्सल केली आणि ती नंतर रिकंडक्ट केली। या एक्झामसाठी 9 लाख विद्यार्थी बसले होते आणि ही एक्झाम एनटीएच्या इतिहासामध्ये यूजीसी नीटचा पेपर हा पेन आणि पेपर मोडवर या ठिकाणी कंडक्ट केली गेलेली होती। नंतर एनटीएनं सिक्युरिटीसाठी ही एक्झाम कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम मध्ये कन्वर्ट करून ती एक्झाम रिकंडक्ट केली। सुरुवातीला या एक्झामची जी काही लेवल होती तो पेपरची लेवल जी ही मॉडरेट पद्धतीची होती, नंतर एनटीएनं कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम घेऊन याची लेवल ही इझी लेवलवर पेपर काढून ही एक्झाम रिकंडक्ट केली। आता हा होता एनटीएच्या एका जी काही एनटीए एक्झाम कंडक्ट करते, एनटीएच्या एक्झाम कंडक्ट करण्यामध्ये एनटीए यूजीसी नेटचा एक्झाम, त्याचबरोबर सीएसआयआर, त्याचबरोबर जेवढ्या काही एनटीएच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये जेडब्ल्यू मेन्स असेल, सीईटी असेल आणि नीटची एक्झाम असेल, या एक्झाम एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी कंडक्ट करते। ह्याच्यामध्ये नीटचा जर आपण इतिहास सांगायचा झाला तर नीटच्या इतिहासामध्ये जून 2024 मध्ये या ठिकाणी एनटीएचा पेपर या ठिकाणी फुटला गेला असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामध्ये रीनीट एक्झाम कंडक्ट केली गेली होती 1563 कॅन्डिडेटसाठी। ही 1563 कॅन्डिडेटसाठी जी काही नीटची एक्झाम रिकंडक्ट केली गेली होती, सुरुवातीला जो काही पेपर झाला होता त्याची लेवल ही इझी ठेवण्यात आली होती आणि 1563 कॅन्डिडेटसाठी जी काही रीनीट झाली त्याचा पेपरची जी काही लेवल होती ती इझी टू मॉडरेट म्हणजे मॉडरेट स्वरूपाची, मध्यम स्वरूपाची एक्झाम या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती। सेम प्रकार जुलै 19, 2024 मध्ये सीईटीची एक्झाम ही रिकंडक्ट करण्यात आली। याच्यामध्ये 1000 विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम रिकंडक्ट करण्यात आली। सुरुवातीचा जो काही पेपर होता सीईटीचा कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, त्याची लेवल जी काय होती ती इझी लेवल होती आणि नंतरचा जो काही पेपर झाला त्याची लेवल एनटीए कडून हार्ड स्वरूपाची ठेवण्यात आली। जे काही 1000 कॅन्डिडेटसाठी री एक्झाम झाली त्याच्यासाठी ती जी लेवल ही हार्ड या ठिकाणी ठेवण्यात आली। आता नीट यूजी 2026 मध्ये पेपरची जी काही लेवल असणार आहे त्याची एक्झाम आपली 21 जून रोजी या ठिकाणी होणार आहे। विद्यार्थ्यांना 15 मिनिट एक्स्ट्रा टाइम या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आता एक्झाम सेंटर चेंज करायचं असेल त्यांच्यासाठी एक्झाम सेंटर चेंज करण्याचा ऑप्शन देखील ओपन या ठिकाणी एनटीए कडून करण्यात आलेला आहे। 21 मे हा दिवस एक्झाम सेंटर चेंज करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे। जे विद्यार्थी आता घरी आलेले आहेत क्लासेस मधून, अशा विद्यार्थ्यांना ज्यांना आता डबल तिकडे जायचं नाही क्लासेस एरियाकडे, अशा विद्यार्थ्यांनी आता त्यांची एक्झाम सिटी या ठिकाणी चेंज करून घ्यायची आहे। वळूयात आपल्या मुद्द्याकडे। तर याच्यामध्ये नीट यूजी 2026 चा पेपर जो काय आहे तो मास लेवलवर या ठिकाणी लीक झाला, डायरेक्ट ही एक्झामच कॅन्सल झालेली आहे। 2024 मध्ये जे काय झालं होतं ते री एक्झाम कंडक्ट झाली फक्त थोड्या विद्यार्थ्यांसाठी आणि यूजीसी नेटचा जो काय पेपर होता तो 2024 मध्ये मास लेवलवर या ठिकाणी कंडक्ट केला गेलेला होता 9 लाख विद्यार्थ्यांसाठी। सेम नीट यूजी 2026 ची जी एक्झाम आहे ती 22,79,000 विद्यार्थ्यांसाठी रिकंडक्ट या ठिकाणी 21 जूनला करण्यात येणार आहे। सुरुवातीला
जो काही 3 मेचा पेपर झाला त्याची जी काही लेवल होती ती मॉडरेट स्वरूपाची होती. मॉडरेट स्वरूपाची लेवल होती. एनटीएच्या इतिहासामध्ये मास लेवलवर ज्यावेळेस एक्झाम कंडक्ट केली जाते, संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी री एक्झाम कंडक्ट केली जाते, त्यावेळेस री एक्झामचा जो काही क्वेश्चन पेपरची लेवल असते ती सोपी या ठिकाणी करण्यात येते. कारण की सर्व विद्यार्थ्यांचा या पेपर नंतरची जी काय पेपर नंतरचा जो काही प्रवास असतो त्याच्यामध्ये त्यांचे अभ्यास करण्याची लिंक या ठिकाणी तुटलेली असते. नंतर डायरेक्ट जर एका महिन्यानंतर डबल एक्झाम द्यायची असेल तर क्वेश्चन पेपर जर हार्ड काढला तर नंतरच्या ज्या काही बॅच असतात त्या बॅचचा एनटीए कडे किंवा या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे जेवढे काही एक्झाम आहेत त्या एक्झाम कडे विद्यार्थ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी चेंज होतो. त्यामुळं एनटीए कडून ह्या वर्षीचा जो काही पेपर असणार आहे रीनीटचा तो मॉडरेट टू इझी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुणीही घाबरून जायची गरज नाहीये. हे अनालिसिस आपण एनटीएच्या जे काही कॅन्सल झालेल्या एक्झाम्स आहेत आणि जे काही री कंडक्ट झालेले एक्झाम आहेत त्या एक्झामच्या लेवलवरून या ठिकाणी काढलेले आहे. आशा करतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला आहे. आवडला असेल तर सर्वांनी नक्कीच आपल्या ब्राईट फ्युचर मेकर्सच्या युट्यूब चॅनलला लाईक करा. चॅनलवर असं नवीन तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग मध्ये जॉईन करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता, जेणेकरून तुमचं नंतर आता टाइम कमी राहणार आहे. एक्झाम नंतर आता काउन्सिलिंगला टाइम कमी राहणार आहे. एक्झाम नंतरचं जे काही ऍडमिशन कॅलेंडर आहे ते कॅलेंडर एनटीए कडून स्ट्रिक्ट सांगितलं आहे की डिस्टर्ब आम्ही करणार नाहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट संदर्भात असतील किंवा इतर सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभाग नोंदवायचा आहे. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला आहे आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.